सांगलीतील मिरजेत बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा। 1,90,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त। सांगलीतील मिरजेत बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून पोलिसांनी याचा पर्दाफाश करून एकास अटक केली आहे। अहद मोहम्मद अली शेख असे त्याचे नाव आहे। सांगलीत शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या कारवाईत तब्बल 1,90,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत। संशयित अहद शेख हा बनावट नोटा वापरात आणण्यासाठी सांगली बस स्थानकात येणार असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून अहद शेख यास अटक केली। सोबतच पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप घुगे सर, ॲडिशनल SP रितू खोकर मॅडम व सांगली शहर DYSP अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याने काल दिनांक 7/6/2024 रोजी नोटांचा कारखाना उद्ध्वस्त करण्याची चांगली कामगिरी केलेली आहे। काल दिनांक 7/6/24 रोजी आकाशवाणी केंद्राजवळ एक इसम बनावट नोटा घेऊन त्याच्या साथीदाराला वितरित करण्यासाठी येणार असल्याची खबर मिळाल्यावरून सांगली शहर पोलीस ठाण्याचे 2 अधिकारी व कर्मचारी असे 2 पथकं तयार करण्यात आली। API सागर गोडे व PSI महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली 2 पथकं तयार करण्यात आली व आकाशवाणी केंद्राजवळ सापळा रचला असता मिळालेल्या बातमीप्रमाणे बातमीतील इसम त्या ठिकाणी आल्याची खात्री पटल्यावरून सदर इसमाला ओळख पटवून ताब्यात घेण्यात आले। त्याची झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये नोटांची 2 बंडलं सापडली। त्या 550 रुपये किमतीच्या भारतीय नोटांसारख्या दिसणाऱ्या परंतु बनावट नोटा असल्याची पोलिसांची खात्री पटली। सदर इस्माला त्याचं नाव विचारलं असता त्यांनी अहद मोहम्मद शेख राहणार मिरज मारुती मंदिराजवळ असं सांगितलं। सदर इस्माविरुद्ध पोलीस कर्मचारी सचिन शिंदे यांच्या सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला। बनावट नोटा छापण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यामध्ये यश आलेले आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, सांगली।